बुलेटिनची सुरुवात करतोय एका महत्त्वाच्या बातमीनं। मुंबई काँग्रेसच्या 2 गटात तुफान राडा झालाय। या बैठकीत एकमेकांना काँग्रेस कार्यकर्ते भिडल्याचं समोर आलंय आणि या मारामारीत कार्यकर्त्यांनी अक्षरशः एकमेकांचे कपडे फाडल्याचं दिसतंय। तसंच साहित्याची बेफाम फेकाफेक करण्यात आली, हाणामारी देखील झाली आहे आणि या बैठकीत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून शिवीगाळ आणि बेफाम मारहाण करण्यात आली आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांचा हायदोस हा मुंबईतला दिसतोय। मुंबईतल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती। तर याबाबत आपल्याला अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी तुषार रूपनवार। तुषार, काय सगळा प्रकार आहे हा आणि काय झालंय? तन्मय, जुहू मधल्या मिलेनियम क्लब या ठिकाणी बैठक सुरू आहे काँग्रेसची। काँग्रेसच्या या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासोबत हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा आहेत। ही बैठक तब्बल 1 तास सुरू होती। त्या बैठकीला काही वेळाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे सुद्धा दाखल झाले, परंतु बैठक सुरू असताना त्या ठिकाणी अचानक 3ऱ्या मजल्यावरती दोन्ही कार्यकर्ते आपापसामध्ये भिडले आणि त्या ठिकाणी एक कार्यकर्ता जखमी झालेला आहे। त्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण झालेली आहे। एका खासगी रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी जेव्हा मीडियाने प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मीडियाची अडवणूक करण्यात आली। मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर ही काँग्रेसची जी गडबाजी होती ती आता पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते। त्या ठिकाणी बैठक अजूनही सुरू आहे। बैठकीला संजय निरुपम आणि काँग्रेसचे काही कार्यकर्ते आहेत। मात्र बैठकीमधून आता नारायण राणे असतील, भूपेंद्र हुड्डा माजी मुख्यमंत्री असतील, त्या आता बैठकीतून गेलेला आहे। आम्ही पक्षामध्ये चांगलं काम व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, अशी नारायण राणे यांनी चॅनलशी बोलताना प्रतिक्रिया दिली। मात्र जर आपण पाहिलं असेल तर काँग्रेसमध्ये जो वाद सुरुवातीला सुरू होता तोच आताही आपल्याला पाहायला मिळतो। हा या वादाचा इतका टोका लागलेला आहे, एका कार्यकर्त्याची जबर मारहाण करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं असेल तर यापूर्वी गुरुदास कामत गट असेल, संजय निरुपम गट असेल, या दोन्ही गटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाद सुरू होता। या बैठकीच्या सुरुवातीला जेव्हा 2 वाजता बैठक सुरू झाली त्यावेळी दोन्ही कार्यकर्ते आपापसामध्ये बाचाबाची झाली होती। मात्र या बाचाबाचीचं रूपांतर आता या ठिकाणी टोकाला गेलेलं आहे। दोघांमध्ये प्रचंड वाद होता आणि त्या ठिकाणी 3ऱ्या मजल्यावर एका कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। तन्मय, याबाबत कारवाई करण्यात आली आहे का प्रशासनाकडून? अद्याप तरी पोलीस बंदोबस्तामध्ये बैठक सुरू आहे। जो जखमी कार्यकर्ता होता त्याला जवळच्या सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। मात्र आपल्याला जी माहिती मिळते त्याप्रमाणे कोणतीही कार्यकर्त्यांवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाहीये। संजय निरुपम यांची अजूनही बैठक सुरू आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आहेत। ओके तुषार, तू आमच्या सोबत असाच थांब। आपल्यासोबत आता आपले इनपुट एडिटर मयांक भागवत आपल्यासोबत आहेत। मयांक सर, आधी नाराजी पाहायला मिळाली आणि आता हा राडा पाहायला मिळतोय। तन्मय, काँग्रेसमध्ये गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांच्या गटामध्ये असलेला वादविवाद किंवा यांच्या गटामध्ये गेले काही वर्ष सुरू असलेलं नाराजी नाट्य हे काही नवीन नाहीये। या 2 नेत्यांमधला वादही सर्वश्रुत आहे। मात्र आता या वादाने कळस गाठलेला आहे असं म्हणावं लागेल। जी दृश्य आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या जय महाराष्ट्रवरती दाखवतोय, काँग्रेसचे कार्यकर्ते हे काँग्रेसच्या नेत्यांच्या समोर भिडतायत आणि फक्त भिडत नाहीत, फक्त एकमेकांच्या विरोधात घोषणा देत नाहीत, तर एकमेकांचे कपडे फाडण्यापर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते जाऊन पोहोचले आहे। हीच काँग्रेसची संस्कृती आहे का, असा हा या ठिकाणी प्रश्न उपस्थित करावासा वाटतो। कारण सगळे नेते त्या ठिकाणी आहेत, भूपेंद्र हुड्डा त्या ठिकाणी आहेत, गुरुदास कामत आहेत, संजय
संजय निरुपम आहेत, स्वतः नारायण राणे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अचानक जेव्हा हे नेते बैठक करतायत, मुंबईमध्ये काँग्रेस पक्ष कसा पुढे जाईल याबाबत चर्चा करतायत, तेव्हा बाहेर कार्यकर्ते काय करतायत तर एकमेकांचे कपडे फाडतायत आणि त्या टेबलवरती असलेल्या डिश असू दे, ग्लास असू दे, जे काही हातात मिळेल ते एकमेकांवरती फेकून मारतायत। या संपूर्ण प्रकरणी जवळपास 15 ते 20 मिनिटं हा राडा सुरू होता। आपण पाहिलं तर या आधी 2-1 तास अशाच प्रकारचा राडा मिलेनियम क्लबमध्ये झाला। काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुरुदास कामत आणि संजय निरुपम मुंबई अध्यक्ष यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला। मात्र तेव्हा फक्त घोषणाबाजी आणि धक्काबुक्की झाली। मात्र आता जे आपण दृश्य पाहतोय या दृश्यांमध्ये चक्क कपडे फाडण्यापर्यंत आणि एकमेकांच्या अंगावरती धावून जाण्यापर्यंत आणि फेकाफेकीपर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते पोहोचलेत। या कार्यकर्त्यांच्या बाबत वरिष्ठांनी मौन पाळलेलं आहे आणि या वादाबाबत किंवा या घटनेबाबत काँग्रेसचा कोणताही वरिष्ठ नेता सध्या बोलत नाहीये। मात्र एक ओंगळवाणं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय की तिकिटासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते कशा प्रकारे तुंब हाणामारी करतायत आणि एकमेकांच्या समोरच उभे ठाकलेत। नक्कीच धन्यवाद मयांक, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर हा एक ओंगळवाणा प्रकार पाहायला मिळाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून। तुफान राडा या बैठकीत एकमेकांसमोर कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं। या मारामारीत कार्यकर्त्यांनी अक्षरशः एकमेकांचे कपडे देखील फाडले। त्यामुळे जागा वाटपावरून ही बैठक सुरू होती आणि यातून तत्पूर्वी सकाळी सुद्धा काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं दृश्य पाहायला मिळालं होतं। निरुपम आणि कामत यांची बैठक सुरू असताना दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली। मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आणि गुरुदास कामत यांच्या जुहू येथील मिलेनियम पार्कमध्ये बैठक सुरू होती। या बैठकीच्या वेळीच दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। निरुपम आणि कामत यांच्या आधीपासूनच अंतर्गत वाद आहेत। या बैठकीत दोघांचाही वाद मिटण्याची शक्यता होती, मात्र या बैठकीत वेळीच दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय।